नमस्कार सर्वांना. चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज पाहणार आहोत नफा तोटा. बेसिक टू ॲडव्हान्समध्ये आपण हे चॅप्टर घेणार आहोत. तर बघा ह्याचे सूत्र कसे असतात. नफा बरोबरती असते बघा विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, तोटा बरोबरती खरेदी किंमत वजा विक्री किंमत, खरेदी किंमत बरोबरती विक्री किंमत वजा नफा. आता बघा हे जर तुम्हाला 2 जर सूत्र पाठ झाली तर हे पाठ करायची गरज नाही. तर कसं बघा, आता मला खरेदी किंमत हवी ना, मग खरेदी किंमत आहे का, खरेदी किंमतीला काय करा, नफा झालाय ना, मग खरेदी किंमतीला इकडे पाठवा आणि नफा इकडे घ्या. म्हणजे हे वजाचं काय झालं इकडे आल्यावर अधिक झालं. नफा इकडे अधिकचं इकडे आल्यावर वजा झाला. झाला फॉर्म्युला तयार. म्हणजे काय हे 2 जर सूत्रपाठ असेल तर हे दुसरे फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. मग खरेदी किंमत बरोबर ती विक्री किंमत अधिक तोटा. बरोबर. नेक्स्ट फॉर्म्युला काय आहे, विक्री किंमत बरोबर ती खरेदी किंमत अधिक नफा, विक्री किंमत बरोबर ती खरेदी किंमत वजा तोटा. अशा प्रकारे हे फॉर्म्युले आहेत. आता नेक्स्ट काय आहे बघा आपल्याला जर शेकडा नफा नाही का फाइंड करायचा असेल तर शेकडा नफा बरोबर ती प्रत्यक्ष नफा गुणिले 100 आणि भागिले खरेदी किंमत असते. शेकडा तोटा जर फाइंड करायचा असेल तर प्रत्यक्ष तोटा गुणिले 100 आणि भागिले नाही का खरेदी किंमत असते. आता टाईप आपण 1 पाहणार आहोत. बेसिक टू ॲडव्हान्समध्ये नाही का आपण हा टॉपिक नाही का घेणार आहोत. एकही आपल्याला नाही का प्रकार राहणार नाही. तर बघा 800 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला विकली तर किती रुपये नफा झाला? तर हे सूत्र वापरायचे. तुम्ही सूत्र बघा आता ते. तर काय सांगितलेलं आहे, नफा खरेदी किती रे? आता नफा आपल्याला अर्थात झाला असणार आहे 800 रुपये. खरेदी माझी आणि विक्री काय आहे रे, जास्त आहे, 1000 रुपये आहे. म्हणजेच नफा बरोबर ती काय असणार आहे रे, नफा बरोबर ती काय असेल माझा, तुमची विक्री किंमत किती रे, 1000 रुपये वजा तुमची खरेदी किंमत किती रे, 800 रुपये. बरोबर. हे कॅल्क्युलेशन करा. म्हणजेच मला किती व्यवहारात झाला असेल रे नफा, 200 रुपये. 1000 मधनं 800 गेले 200 रुपये. आता टाईप नाही का नेक्स्ट असेल बघा, टाईप क्रमांक नाही का 2. तर 500 रुपयाची वस्तू 700 रुपयाने विकली तर किती रुपये तोटा झाला? आता बघा खरेदी माझी काय आहे 500 रुपये आणि विकताना मी काय केले रे, 700 रुपयाला विकलेली आहे. बरोबर. आता इथं तोटा नाही होणार, इथे बी नफाच होतोय. बघा इथे बी नफाच असणार आहे. बघा खरेदी माझी 500 आणि विक्री काय आहे रे 700 रुपये. तर मग काय असेल रे, नफा बरोबर ती काय असणार आहे, नफा बरोबर ती 700 वजा 500 असेल. बरोबर. विक्री मायनस खरेदी. इथे बी काय झालेलं आहे, मला 200 रुपये काय झालेला आहे, नफा झालेला आहे. अशा प्रकारे हे क्वेश्चन असणार आहे. एका वस्तूची खरेदी किंमत 400 आहे, 400 रुपये आहे. ती 500 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती होणार आहे? या अगोदर काय करा, प्रत्यक्ष नफा किती आहे बघा बरं. प्रत्यक्ष नफा फाइंड करायचा बघा. नफा बरोबर ते सूत्र असतं आपलं विक्री मायनस खरेदी असते. बरोबर. तर मग मला नाही का माझी विक्री किती रे, 500 रुपये आहे. इथं 500 लिहा. वजा खरेदी किती आहे 400. मग मला प्रत्यक्ष किती नफा झाला बघा बरं. 500 मधनं 400 जर गेलं तर 100 रुपये. आता मला नाही का शेकडा नफा काढायचा. शेकडा नफा. शेकडा नफा बरोबर ती काय असते आपलं सूत्र, प्रत्यक्ष नफा. बघा प्रत्यक्ष नफा छेदामध्ये खरेदी किंमत असते आणि गुणिले काय असते रे, 100 असते. आता हे नंतर मी फॉर्म्युला लिहिणार नाही. तर बघा प्रत्यक्ष नफा किती झाला आपल्याला, 100 रुपये झाला. खरेदी किंमत किती रे, खरेदी किंमत आहे 400 रुपये. मग छेदामध्ये 400 लिहा. गुणिले काय करा, 100 करा. मग हे वरचे 2 शून्य खालचे 2 शून्य कॅन्सल. आता 100ला आपण 4ने भाग द्यायलेत ना, मग 100चा चौथा हिस्सा निघणार आहे. म्हणजे किती असतो रे तो, 25. मग ह्या क्वेश्चनचं छान प्रकारे आन्सर काय असणार आहे, 25%. ऑप्शन क्रमांक 2. आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट बघा, एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आहे, ती 680ला विकली तर शेकडा तोटा किती? बघा आता खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी, म्हणजे मला तोटा होणार आहे. आता सूत्र वगैरे वापरत नाही मी, डायरेक्ट आपण तोटा फाइंड करूया. तोटा असणार आहे, तोटा किती रे, 800. 800 वजा काय होणार आहे रे, 600 नाही का 80 असेल. आता हे वजाबाकी करून घ्या बरं. हे 0 मधनं 0 गेलं, खाली राहिलं 0. हे 0 नाही का इकडले घेतलं तर 10 झाले. 10 मधनं जर 8 गेले खाली किती राहिले रे, 2. इथं राहिलं 7. 7 मधनं नाही का 6 जर गेलं तर खाली किती राहतो, 1. मला प्रत्यक्ष तोटा किती आला, 120. परंतु तो खरेदी किमतीवर नाही का शेकडा तोटा ठरवला जातो. म्हणजेच 120 रुपये तोटा झालेला आहे मला. खरेदी किती रे, 800 रुपये असताना.
मग गुणिले काय करा 100 करा. मग शेकडा तोटा असेल आपला. वरचे खालचे 2 शून्य, वरचे 2 शून्य कॅन्सल करा. 8 ने भाग द्या बरं. बघा 8 एक 8. 8 एक 8 जर असेल, 12 मधनं 8 गेले, खाली राहिले 4. शून्य म्हणजे 40 संख्या झाली. 8 पंचे किती रे 40. म्हणजे मला 15% काय झाला असेल रे, तोटा झाला असेल. ऑप्शन क्रमांक काय 3. आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट असं आहे, एक लोखंडी कपाट 1800 रुपयाला विकत घेतले होते. ते विकल्यामुळे 8% नफा झाला, तर विक्रीची किंमत किती? मुंबई पोलीस भरती सगळे विचारलेले आपण क्वेश्चन घेतलेले आहेत 2017 साली. आता सूत्र वगैरे वापरायचं नाही. काय करायचं बघा, इकडचा जो डावीकडला भाग असणार आहे तो खरेदी किमतीचा असणार आहे आणि उजवीकडला भाग असणार आहे तो विक्री किमतीचा असणार आहे. रेशो पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया. तर काय सांगितलंय त्यानुसार मांडणी करायची. आता 100 रुपये नाही का, टक्केवारीमध्ये जी तुलना दिलेली म्हणजे जे दिलेले आपल्याला, ती खरेदी नाही का 100 मानली. त्यावेळेस मला नफा किती झाला रे, 8% झालाय. म्हणजेच 100 मध्ये ते 8 ऍड करा, म्हणजे 108 रुपये त्याची विक्री असणार आहे. बरोबर. आणि हे 1800 रुपयाला विकत घेतले, म्हणजेच 1800 रुपये खरेदी ना. 1800 रुपये मग खरेदी खालीच खरेदी लिहा. त्यावेळेस विक्री किती असणार आहे, एक्स असणार आहे. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना काय करायचं, जी संख्या एक्सच्या समोरील आहे ती छेदामध्ये लिहायची कधी बी. मग काय होणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये, हे 1800 गुणिले 108 छेदामध्ये काय असेल रे, छेदामध्ये एक्स समोरील घटक म्हणजे 100 असेल. म्हणजे एका साईडला एक्स शिल्लक राहणार आहे. हे कॅल्क्युलेशन करा. वरचे 2 शून्य, खालचे 2 शून्य कॅन्सल झाले. बरोबर. आता हे गुणाकार करा. 108 गुणिले किती रे 18. बरोबर. बघा बरं, 8 8 64, इथे 64 लिहिले तर पुन्हा 8 1 8 असणार आहे. इथं 8 लिहिला. आता 108 एज इट इज असतील. बघा इथं 8, हे 0 आणि 1. ही बेरीज करून घ्या. 4 8 6 14, 4चा हातचा आला 1, हे 9 आणि 1. म्हणजेच किती असणार आहे रे तुमची, ती असणार आहे 1944 तुमची विक्री किंमत. ऑप्शन क्रमांक काय असेल रे 4. एक्स मानलं तर काय करा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 100 रुपये खरेदी असताना 95 रुपये नाही का माझी विक्री, 1200 रुपये खरेदी असताना एक्स रुपये विक्री असेल. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना एक्स बरोबर ती एकच्या समोरील संख्या छेदामध्ये लिहा. हे 1200 गुणिले काय असेल रे 95. छेदामध्ये काय येणार आहे रे 100 येईल. झालं. हे 2 शून्य, वरचे 2 शून्य कॅन्सल करा. 12 ने काय करा, 12 गुणिले 95 अंश स्थानी आहे ते गुणाकार करा. 12 पंचे 60 ला शून्याचा हातचे आले 6. 12 9 अष्टोदर्शे. बघा 108 असणार आहे आणि ते 6 जर ऍड केले तर 114 या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच 1140 रुपये काय असेल रे तुमची त्या ठिकाणी विक्री किंमत असणार आहे. ऑप्शन क्रमांक काय असेल रे मग 4 असणार आहे. एका दुकानदाराने एक वस्तू 140 रुपयास विकल्यामुळे त्याला शेकडा 30 तोटा झाला, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? जळगाव पोलीस भरती 2017चा क्वेश्चन आहे. तर काय करायचं बघा, खरेदी नाही का डाव्या साईडला मांडायची आणि विक्री काय असेल रे उजव्या साईडला. बरोबर. तर 100 रुपये खरेदी असताना माझी, मला काय झाले रे त्याच्यामध्ये तोटा झाले, 30% नाही का तोटा असणार आहे. तर मग माझी विक्री किंमत किती असणार आहे, 100 मधनं 30 वजा करा, 70 रुपये असेल. बरं. तर 140 रुपयाला विकल्यामुळे, बरोबर, त्याला नाही का मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत असते. मग विकली किती रे 140 ला. अशा वेळी माझी मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत एक्स असेल. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि एक्सच्या समोरील संख्या छेदामध्ये लिहायची. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना 100 गुणिले काय होईल रे 140 होईल. छेदामध्ये एक्सच्या समोरील संख्या काय आहे रे 70 आहे. मग ते 70 लिहा आणि एका साईडला तुमचा एक्स असेल, जे की मूळ किंमत असेल आपण अज्युम केलेले. मग हे 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल झाला. 7 1 7 7 दोन्ही किती रे 14. 100 गुणिले 2 जर केलं तर एक्स बरोबर ते किती असेल रे 200 रुपये. मग एक्स काय आपली मूळ किंमत आहे. तर मग काय ऑप्शन असेल रे, ऑप्शन क्रमांक 2. एक धान्याचे पोते 3,990 रुपयास विकल्यामुळे शेकडा 5 तोटा झाला, तर त्या पोत्याची खरेदी किंमत किती असावी? नंदुरबार तलाठी 2014 साली विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. मग खरेदी आणि ते विक्रीला
एकदम सिंपल आहे, सूत्र वगैरे काही वापरायचं नाही. ₹100 खरेदी असताना मला काय झालेलं आहे 5% नाही का तोटा झालेला आहे. म्हणजेच ₹95 माझी विक्री असणार आहे. आता दिलेली काय आपल्याला ₹3990 विकल्यामुळे म्हणजे विक्री किंमत किती दिलेली 3,990. बघा आता इथे टाइप 9 झालेलं आहे, परंतु असेच क्वेश्चन मी आणखी एक ॲड केलेला आहे. ते टाइप झालेलं माझ्याकडून 9. तर बघा इथं नाही का एक्स असेल. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना एक्सच्या समोरील संख्या छेदामध्ये लिहायची असते. मग इथं काय होईल रे, हे 100 गुणिले हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायलो 3,990 छेदामध्ये काय येईल रे, तुमची 95 नाही का संख्या येणार आहे. आता हे कॅल्क्युलेशन करा. 5 ने भाग जातो बघा. एकक स्थानी 5 आहे, वरती 0 आहे. 5 ने जर भाग जर दिला 5 दोन्ही 10 वरती 20 येणार आहे. खाली या 5 एक 5 बरोबर. 9 मधनं 5 गेले खाली किती राहिले रे 4 वरून घेतले 5 45 5 9 किती रे 45. आता 19 ही मूळ संख्या आहे बरोबर. 19 ने भागच द्यावा लागेल आपल्याला. मग ह्याला 3,990 ला भाग देतो. एकूण एक एकोणी दोन्ही किती रे 38. 39 मधून 38 जर गेले तर खाली राहिला 1. मग 19 एक 19 म्हणजे 210 0 तिथे अटॅच करा. आता 20 गुणिले 210 हे गुणाकार करा बरं. हे 2 शून्य ॲज इट इज लिहायचे असतात बघा. इथे 2 शून्य ॲज इट इज लिहिले. राहिलं गुणाकारमध्ये 2 आणि 21. 21 दोन्ही किती असते रे 42. इथं 42 लिहा. किती सिंपल आहे. मग ₹4,200 काय असणार आहे रे त्याची खरेदी किंमत असणार आहे. बघा बरं ऑप्शन कुठे 4,200 ऑप्शन क्रमांक 1. आता आपण लास्ट क्वेश्चन पाहणार आहोत प्रकार आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाही का उर्वरित जे राहिलेले टाईप आहेत ते पाहूया आपण. एक वस्तू ₹240 विकल्याने विक्रीच्या 1/5 नफा झाला तर त्या व्यवहारात किती नफा होईल? भंडारा पोलीस भरती नाही का 2017चा क्वेश्चन आहे. आपण जे लिहिल्याप्रमाणेच काय करायचं बघा. इथं काय एक वस्तू ₹240 विकल्याने म्हणजे त्याची विक्री किंमत काय दिलेली आपल्याला 240 दिलेली बरोबर 240. तर विक्रीच्या काय म्हणते रे 1/5 नाही का नफा झालाय. मग काय करा ही विक्री तर 240 आहे ना, त्याच्या म्हणजे चाचीचे शब्द आले ना, चाचीचे शब्द आले तर गुणाकार घ्यायचे असते गणित विषयामध्ये. मग विक्रीच्या म्हणजेच गुणिले 1/5 करा आणि जे आन्सर येणार आहे तुमचं हे नफा असणार आहे. तुमचा नफा काय असणार आहे रे नफा असेल. बघूया काय आन्सर येते. आता हे 0 म्हणजे नाही का ह्याला जर वेगळं केलं तर 10 असते बघा. 24 गुणिले 10 म्हणजे 240. मग 0 म्हणजे 10 समजायचे ते 5 एक 5 5 दोन्ही किती रे 10. आता राहिले 24 आणि 2 गुणाकारमध्ये 24 दोन्ही किती रे 48. मग ₹48 तुम्हाला नाही का नफा झालेला असेल. 48 नफा झालेला असेल तर त्यांनी काय सांगितलंय तर किती नाही का किती नफा होईल. तर मग 48 किती सिंपल आहे. ऑप्शन क्रमांक काय असेल रे 3 असेल. अशा प्रकारे नाही का आपण 10 नाही का क्वेश्चन या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नाही का अनेक असेच टाईप 10 घेणार आहोत. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.